शहीदांना कोटी कोटी श्रद्धांजली अर्पण करतो। आदरणीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक शौर्य दिनानिमित्त येथे जमलो आहोत। ही केवळ एक तारीख नाही, तर हा दिवस आपल्याला पूर्वजांच्या शौर्याच्या, बलिदानाचा आणि आत्मसन्मानाचा दिवस आहे। 1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक लढाई झाली। 500 ब्रिटिश सैन्य, ज्यात महासैनिक होते, त्यांनी पेशव्यांच्या 28,000 सैन्याचा पराभव केला। हा विजय पेशव्यांच्या जातीयवादी व्यवस्थेविरुद्ध महासैनिकांच्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा विजय होता। या विजयाची प्रतिम म्हणून विजयस्तंभ उभा राहिला। यावर धारार्थीक पडलेल्या सैनिकाची नावे कोरलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या लढाईचे महत्त्व ओळखले। ते म्हणाले होते की तुम्ही शूरवीरांची संतान आहात। भीमा कोरेगावला जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत। 1 जानेवारी 1818 रोजी 1 जानेवारी 1818 रोजी आज हा दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि या दिवसाला शौर्य दिन म्हणून आणि समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे महत्त्व पटवून देतो। हा दिवस आपल्याला एकजुटीचा संदेश देतो। आपण या विजयस्तंभासमोर नतमस्तक होऊन आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देतो। आपण या विजयस्तंभासमोर नतमस्तक होऊन आपल्या पूर्वजांच्या बलिदानाला आदर आणि अभिवादन करूया। चला आपण सर्वजण मिळून या शौर्य दिनानिमित्त प्रतिज्ञा करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करू आणि समाजात समता व न्यायासाठी लढत राहू। शेवटी एवढंच म्हणेल, आम्हाला तलवारीचा धाक नका दाखवू, कारण आम्ही वर्षाची सुरुवात सुद्धा 500 शूरवीरांना वंदन करूनच करतो। जय भीम, जय